नाशिक त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते अनावरण. कुंभमेळ्याच्या लोगोसाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेत सुमारे 3000हून अधिक स्पर्धकांनी घेतला होता सहभाग. या स्पर्धकांमधून 3 उत्कृष्ट स्पर्धकांचा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या पुणे येथील सुमित काटे यांना 3 लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मान चिन्ह, द्वितीय क्रमांक पटकावलेल्या नोएडा येथील मयांक नायक यांना 2 लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मान चिन्ह आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या पंढरपूर येथील पियुष पिंपळनेरकर यांना 1 लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मान चिन्ह देऊन करण्यात आलं सन्मानित. राज्यस्तरीय पीक स्पर्धेत सोयाबीन आदिवासी गटामध्ये खेड तालुक्यातील कमानचे शेतकरी अशोक राघू नाईकरे यांचा तृतीय क्रमांक. राज्यस्तरीय पीक स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील 8 शेतकरी ठरले विजेते. राज्यात खरीप हंगाम सन 2025 मध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग आणि सूर्यफूल या 11 पिकांसाठी घेण्यात आली राज्य पातळीवर पीक स्पर्धा. या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील 8 शेतकरी विजेते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांची माहिती. ज्या शेतकऱ्यांची स्पर्धेत भाग घेतलेल्या पिकाची उत्पादकता तालुक्याच्या त्या पिकाच्या सरासरी उत्पादकतेच्या 1.5 पट किंवा त्यापेक्षा अधिक आहे, अशा शेतकऱ्यांना पीक स्पर्धेतील पुरस्कारासाठी ठरवण्यात आलं होतं पात्र. कडूस ते राजगुरुनगर मार्गाच्या वडगाव पाटोळे ते चांडोली दरम्यान रस्त्याच्या कामात निकृष्टता. कोट्यावधींच्या रस्त्याच्या कामात ठेकेदारांकडून माती मिश्रित मुरुमचा वापर. रस्त्याचे काम सुरू असताना अपेक्षित सूचना फलक नाहीत. वाहन चालकांच्या सुरक्षिततेबाबत ठेकेदाराकडून पुरेशी खबरदारी घेतली जात नसल्याचेही झालं अधोरेखित. कडूस राजगुरुनगर गुळाणी वाघगाव या 29 किलोमीटर रस्त्याचे काम कासव गतीनं. धुळीच्या लोटामुळे दुचाकीस्वारांच्या आरोग्याचा प्रश्न जटिल. धुळीमुळे रस्त्यालगतच्या लोकवस्तीसह शेत पिकांनाही बसतोय फटका. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी आळंदी पंढरपूर पालखी सोहळ्यातील पुणे येथील मुक्काम ठरला. भवानीपेठ पालखी विठोबा मंदिर येथेच माऊलींच्या पालखीचे आगमन आणि मुक्कामावर बुधवारी झाले शिक्कामोर्तब. आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने यंदाच्या आषाढी वारी पालखी सोहळा 2026च्या पालखी सोहळ्याची कार्यक्रम पत्रिका जाहीर. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी वारी आळंदी पंढरपूर पालखी सोहळा 8 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान संपन्न होणार. आळंदी येथे पालखी सोहळा प्रमुख ॲडव्होकेट राजेंद्र उमाप यांची पत्रकार परिषदेत माहिती. आरटीईच्या नावाखाली गरिबांच्या लेकरांच्या भविष्यासोबत खेळ. शिक्षण हक्कावर डल्ला मारणाऱ्यांना धडा शिकवा. पैशासाठी पात्र विद्यार्थ्यांना डावलल्याचा गंभीर आरोप. आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेत महाघोटाळा. जिल्हा परिषदेचे गटनेते विजयसिंग शिंदे यांनी प्रशासनाची बोलती बंद करीत धरलं धारेवर. आरटीए प्रवेशात सेटिंग झाल्याचा संशय. शिक्षण विभागात उडाली खळबळ. गरिबांच्या हक्काची दुकानदारी करणाऱ्यांवर कठोर कारवाईची लावून धरली मागणी. गरिबांच्या मुलांच्या हक्कावर डल्ला मारणाऱ्या शिक्षण विभागातील टोळीचा पर्दाफाश केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. गटनेता विजयसिंग शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला इशारा. शिक्षण विभागाविषयी केलेल्या गंभीर तक्रारींची दखल घेत विजयसिंग शिंदे यांनी सभागृहात प्रशासनाची केली कोंडी. आक्रमक भूमिकेनंतर उपाध्यक्ष विवेक वळसे यांनी या संपूर्ण प्रकरणाची तातडीने आणि सखोल चौकशी करण्याचे दिले आदेश. अवैध उत्खननाविरोधात खेड महसूल विभागाची धडक मोहीम. अवैधरित्या मुरुम वाहतूक करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले. मुरुम चोरी करणाऱ्यांवर खेड पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल. अवैध उत्खनन आणि मुरुम चोरी प्रकरणी अमोल हनुमंत काळे राहणार रेटवडी याच्यावर गुन्हा दाखल. कनेरसर मंडल अधिकारी शीला बाळशीराम शेवाळे वय 43 राहणार तिनेवाडी रोड राजगुरुनगर यांची फिर्याद. रेटेवडी गावच्या हद्दीत वाकळवाडी गावच्या हद्दीलगत असलेल्या इंदिरा पाझर तलाव येथून 1068 ब्रास मुरुमाचे अवैध उत्खनन करून चोरी केल्याची बाब उजेडात. बेकायदेशीरपणे उत्खनन करून रात्रीची मुरुमाची वाहतूक केल्यानंतर राजगुरुनगर पाबर रस्त्यावर मुरुम पडून रस्त्यावरील वाहतुकीस झाला होता अडथळा. शासकीय रॉयल्टी बुडवून जर अवैध गौण खनिजाची चोरी केल्यास दंडात्मक आणि फौजदारी कारवाई केली जाईल.
तसेच अवैध उत्खनना प्रकरणात ज्या व्यक्तींना दंड झाला आहे अशा व्यक्तींच्या मालमत्तांची माहिती मागवण्यात आली असून प्राप्त मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया 18 मे पासून सुरू करण्यात येईल. तहसीलदार प्रशांत बिडसे यांची माहिती. सातबारा संगणकीय करण्याअंतर्गत खेड तालुक्यातील 34 ग्राम महसूल अधिकाऱ्यांना बुधवारी खेड तहसील कार्यालयात लॅपटॉप आणि प्रिंटर मशीनचे करण्यात आले वाटप. अपर जिल्हा अधिकारी सतीश राऊत, उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे, तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या हस्ते तलाठी अर्थात ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे लॅपटॉप आणि प्रिंटर मशीन केले सुपूर्त. लॅपटॉप आणि तांत्रिक सुविधेमुळे आता ऑनलाईन कामकाज होणार सुसह्य. अपरा एकादशी निमित्त आळंदी येथे इंद्रायणी नदी तीरावर इंद्रायणी माता आरती. इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यासाठी आणि प्रदूषण मुक्त इंद्रायणी प्रबोधनासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचा पुढाकार. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी यांच्या वतीने दरमहा इंद्रायणी नदी घाटावर केली जाते आरती. महाआरतीसाठी इंद्रायणी तीरी भाविकांची गर्दी. एकादशी निमित्त माऊलींच्या संजीवन समाधी आणि मंदिर गाभाऱ्यात फुलांची आकर्षक पुष्प सजावट.